निधी आपण श्रीमंत आणि चिरंजीवला उभा केलं आणि चिरंजीव कधी 30 वर्षात त्यांचं कोणच पडलं नाही. उद्या पीएला उभा केला तरी निवडून आला, ड्रायव्हरला उभा केला तरी निवडून आला, मग चिरंजीव तर लईच लांबची गोष्ट आहे. परंतु त्या फलटण शहराने निर्णय घेतला. फलटण शहरात निर्णय घेऊन आपल्या सर्व नगरसेवक बहुसंख्येनं 18 नगरसेवक निवडून दिल्या आणि नगराध्यक्ष निवडून दिले. आणि हेच परिवर्तन आपण आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला करतो. आणि हेच तुम्ही जेव्हा आपण घरी जाता ह्या विचारानं जावा की मला परिवर्तन पाहिजे, मला माझं घरचं विकास करायचा आहे, हा मत येत्या 5 तारखेला माझ्या पुढच्या पिढी करता आहे, एवढं तुम्ही मनाची गाठ बांधून तुम्ही इथनं घरी जावा. मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु ही इलेक्शन आपल्या शेतकऱ्यांकरता फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागांकरता महत्वाची आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे मंत्री आपले जयकुमार भाऊ आहेत. परवा जयकुमार भाऊ जेव्हा मुलाखती आपण घेत होत्या तेव्हा 30 वर्ष मी राजकारणात आहे आमदार साहेब, मी एवढ्या मोठ्या मुलाखतीला संख्यानं 5 ते 6 हजार लोक मुलाखतीला येताना यशवंत भाऊ बघितलं नाही, तुम्ही पण साक्षीला आहे. कित्येक वर्ष आपण मुलाखती घेतोय, 500, 1000, 2000 आले तर आपण म्हणत होतो भरपूर लोक आले. पण जर 5 आणि 6 हजार लोक मुलाखती द्यायला येत असतील आणि सांगत असतील की मला हे उमेदवार पाहिजे, खरं म्हणजे मला वाटते की पंचायत समितीचा निकाल तिथंच आम्ही बघितला. आणि मग ते लोकांना मार्गदर्शन करताना जयाभाऊ आलते आणि जयाभाऊनी फलटण तालुक्याला शब्द दिला की ते जवळजवळ 200 कोटी फलटण तालुक्याला देणार आहेत आणि प्रत्येक गावात ही निधी पोच करणार आहेत कुठल्या ना कुठल्या रूपाने. ही निधी आपल्याकडे पोच करण्यासाठी आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य आहे की येत्या 5 तारखेला जे महायुतीचे उमेदवार देतील त्या उमेदवाराला विजय करा, म्हणजे त्या हक्कानं त्या खाटानं आपल्या आमदार रणजितदादा जयाभाऊकडे जाऊ शकतात आणि हक्कानं म्हणू शकतात आमचा सभापती आता महायुतीचा झालाय आणि 200 कोटी नाही, आम्हाला 250 कोटी पाहिजे फलटण तालुक्याला आणि फलटण तालुक्याचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे. आणि म्हणून आपल्याला येत्या 5 तारखेला महायुतीला मतदान करायचं आहे आणि सभापती महायुतीचा करायचा आहे. एवढंच मी आपल्याला आज या ठिकाणी सांगून सांगतो. वेळ आपल्या पुढे यायचे आहेत. सासवड मतदारसंघ हा मतदारसंघ सोपवणं तुम्हाला वाटते 200-300 मतदान आहे. मला खात्री आहे, मला माझ्या कार्यकर्त्यांचं आमच्या महायुतीचा विश्वास आहे की ह्यांच्या सर्वांच्या ताकदीवरनं 2000 मतांना जर घेतला नाही तर परत इथं सभेला येणार नाही. एवढं सांगून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यानंतर आपल्याशी बोलताय आपल्या फलटण तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्रल्हादराव साळुंखे पाटील तथा तात्या आपल्याशी बोलतायत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये जोशपूर्ण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया तात्यांचं. आज या ठिकाणी आपल्या डिब्बी गावचे सुपुत्र आणि आमच्या सहकारी दत्तोबा बोबडे यांच्या 61 निमित्त घेतलेला हा कार्यक्रम, या कार्यक्रमाला जोडून या ठिकाणी या पण बीबी पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा घेतलेला मेळावा आणि त्याला जोडून घेतलेला स्नेहभोजनाचा कार्यक्रम, अशा तिहेरी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन पाटील साहेब, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आमचे मित्र स्वरूपराजे खाडेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, भाजपचे राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी, आमचे सर्व पत्रकार मित्र आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या पंचक्रोशीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, तसेच आमचे सर्व तरुण मित्रांनो, आज या ठिकाणी हा तिहेरी कार्यक्रम आयोजित केला असला तरी मी या ठिकाणी आता येत्या 5 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या 8ही जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 16 पंचायत समिती गणांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केल्याचं मी या ठिकाणी जाहीर करतो. प्रचाराची सुरुवात
आपण खासदारांच्या उपस्थितीने या ठिकाणी केली आणि अतिशय भव्य दिवस सुरुवात आजच आपण ही मुहूर्त प्रचाराचा, कारण उद्यापासून 21 तारखेला फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे आणि म्हणून बिबी गावाला एक हा सर्वप्रथम मान मिळाला. बिबी गावच्या बाबतीत बोलायचं झालं तर या गावावर माझं विशेष प्रेम असतं, कारण बिबी ही माझी सासरवाडी आहे आणि मामाचं गाव ही बिबी आहे आणि गेली 25-30 वर्षापासून या हिंगणगाव जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करत असताना सातत्यानं बिबी एवढी साथ मला इतकी कोणी दिली नाही. 7 वर्ष 7 निवडणुका, 35 वर्ष या जिल्हा परिषदेच्या निवडणुका या हिंगणगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही लढवल्या, या भागाचं नेतृत्व केलं. सुदैवानं आता एक आपल्या फलटण तालुक्यामध्ये 7च्या ऐवजी 8 जिल्हा परिषद मतदारसंघ झाले. एक मतदारसंघ नवीन निर्माण झाला, वाठार निंबाळकर गट, आणि सुरोडी गण हा वाठार निंबाळकर गणामध्ये समाविष्ट झाला. त्यामुळे हिंगणगाव जिल्हा परिषद गटात त्यामधून सुरोडी गण हा वेगळा झाला. तसं जरी असलं तरी ह्या हिंगणगाव जिल्हा परिषद गटावरील जे आपली पकड आहे, त्या 20-25 वर्षात जे कार्यकर्त्यांचं जाळं मी निर्माण केलंय आणि अलीकडच्या आपल्या रणजित नाईक निंबाळकर खासदार झाले, आपले आमदार सचिन पाटील झाले, तेव्हापासून हे जे कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं ते अधिक भक्कम झालं आणि त्यामुळं काही झालं, कुणी कशाही वर्णना केल्या तरी या ठिकाणी या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली 100% मी रणजित नाईक निंबाळकर यांना ग्वाही देतो. कुठल्याही परिस्थितीत वाठार निंबाळकर गण आणि हिंगणगाव जिल्हा परिषद गटातले जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आणि पंचायत समितीचे 40 सदस्य निवडून 100% आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तुम्ही या बाबतीत निश्चिंत राहा. या प्रसंगी अनेक 2-3 दिवसात घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कोणाची युती कशी होईल, कोणाचं काय होईल त्याच्यावर उमेदवारी आपल्याला निश्चित करावी लागणार आहे. मी कार्यकर्त्यांना या निमित्तानं विनंती करणार आहे, कारण 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती गण आणि ज्या वेळेला एखादा राजकीय पक्ष फलटण कुठल्याही तालुक्यामध्ये मोठा होतो त्याची ताकद वाढते, कार्यकर्त्यांचा एक उत्साह वाढतो, कार्यकर्त्यांची पक्षप्रवेशाची प्रचंड गर्दी होते, त्यावेळेला नेतृत्वाची खरी कसोटी लागते. उमेदवारी देताना प्रत्येक मतदारसंघात 1 जिल्हा परिषद आणि 2 जिल्हा पंचायत समितीचे गण असे 3च उमेदवारांना आपल्याला उमेदवारी देता येते. माझ्या माहितीप्रमाणे परवा आम्ही मुलाखती घेतल्या आणि खरंच 40 वर्षाच्या माझ्या राजकीय इतिहासात परवाच्या ज्या मुलाखती झाल्या सदाई गार्डनला त्या पहिल्यांदा झाल्या. मागच्या 9 वर्षापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली, त्यावेळेला रणजित नाईक निंबाळकर आणि आम्हाला माणूस बोलवून उमेदवार उभे करावे लागले होते. पण कालची जी मुलाखतीची सदाई गार्डन मध्ये झालेला उत्साह जर पाहिला तर आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात परिवर्तन फलटण तालुक्यात झाल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. या तालुक्यामध्ये 15-20 वर्षानंतर सत्तांतर होत असतो हा मी प्रत्येक वेळेला बोलतो, आजही त्याचा पुनरुच्चार करतो. खासदार साहेबांच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळेला माढा लोकसभा मतदारसंघाने प्रचंड विश्वास दाखवून खासदारांना प्रचंड मताने विजय केला. फलटण तालुक्यात त्यात सिंहाचा वाटा होता. परंतु आपल्या तालुक्यातील ज्या आपण नेत्यांना 30 वर्षे एक हाती सत्ता दिली त्याच नेत्यांच्याकडून खासदार फक्त कसल्याही परिस्थितीत उमेदवारी मिळाली नाही पाहिजे असा पहिल्यांदा प्रयत्न केला. परंतु सुदैवानं पहिल्याच भारतात देशातल्या लोकसभेच्या पहिल्या यादीतच आपल्या खासदारांना उमेदवारी जाहीर झाली. परंतु कसल्याही परिस्थितीत या निवडणुकीमध्ये खासदार रणजित निंबाळकर पुन्हा खासदार व्हायचा कामा नाहीत म्हणून ज्या ज्या युक्त्या किंवा ज्या ज्या
काय वापरता येतील अशा सगळ्या गोष्टी आपल्या नेत्याने विरोधी नेत्याने केल्या आणि दुर्दैवानं थोड्याफार फरकानं आपल्याला पराभव पत्करावा लागला. आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारच्या पराभवाची खंत मनात न ठेवता मला अजूनही आठवतंय, तिसऱ्या दिवशी मला खासदार साहेबांनी फोन केला आणि मला म्हणजे तात्या आपल्याला एक कार्यकर्त्यांना बोलवून त्यांचे आभार मानायचे. पराभव झाल्यानंतर माझ्यासारखा ज्येष्ठ माणूस सुद्धा एक चिडविचार झाला होता. परंतु तिसऱ्या दिवशी आपल्या निसर्गाला फलटण तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बोलवून आणि पराभवाची सर्व किंचितही मनामध्ये न ठेवता किंवा चेहऱ्यावर न दाखवता सर्व कार्यकर्त्यांना दिलासा दिला, सगळ्यांचे आभार मानले आणि पुन्हा दुसऱ्या दिवसापासून कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यानंतर कसल्या परिस्थितीत खासदारकीच्या पराभवाचा बदला घ्यायचाच हा निर्णय त्या दिवशी आम्ही घेतला आणि 6 महिन्यातच विधानसभेची निवडणूक लागली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळी ताकद पणाला लावून आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पराभवाचा वचपा काढायचा आणि ही सर्व लोकांच्या मनात होती आणि त्या दृष्टीने सर्व कार्यकर्ते कामाला लागले. आणि नुकताच आपले नवनियुक्त आमदार सचिन पाटील हा एक साधा शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य माणूस रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी विधानसभेला उमेदवार म्हणून दिला आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे 25 वर्षाच्या सत्तेला सोडून आमदार सचिन पाटील हे फलटण तालुक्याचे अतिशय लोकप्रिय आमदार आपल्याला मिळाले. आमदारकीचा काळ आपण फलटण तालुक्यात पहिला 25-30 वर्ष होते आणि मागचे 15 वर्ष दीपक चव्हाण आमदार होते. मी स्वतः अनुभवलं आणि आपल्या सगळ्यांना मान्य आता करावं लागेल. 1 वर्षाचा काळ जेमतेम आता झाला असेल आमदार साहेबांनी निवडून येऊन, परंतु माझ्या अपेक्षेप्रमाणे आणि मलाही वाटत नव्हतं इतका सरळ साधा आणि सर्वमान लोकप्रिय होणारा आमदार आपल्याला मिळेल अशी अपेक्षा नव्हती. परंतु सगळ्यांच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील आम्ही असो शिवराजे असतील सगळ्यांचा अपेक्षा भंग करून अतिशय उत्तम प्रकारचं काम सचिन पाटलांनी केलं आणि अल्पावधीत एक लोकप्रिय आमदार म्हणून फलटण तालुक्यात सातारा जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फलटणचं नाव गुंतवण्याचं काम सचिन पाटलांनी केलं. सचिन पाटलांना दीपक चव्हाणांना जसा रिमोट कंट्रोल होता, एक लेटर पॅडवर सही करताना सुद्धा परवानगी लागायची. माझ्या माहितीप्रमाणे सचिन पाटलांना आता खासदार साहेबांचा किंवा आमचा कोणाचाही कंट्रोल रिमोट कंट्रोल असं मला वाटत नाही किंवा खासदारांच्या सूचनेशिवाय कुठल्या पत्रावर सही करायचे नाही असे आदेश आम्हाला दिलेले काय मात्र पूर्ण स्वातंत्र्य सचिन पाटील यांना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेलं आहे. आणि एकंदरीत आपण आजची परिस्थिती पाहिली तर कुठल्याही कार्यकर्त्यांचा फोन येऊ द्या, कुठल्याही काही घटना घडू द्या, तालुक्यामध्ये जास्तीत जास्त संपर्क ठेवणारा आमदार म्हणून सचिन पाटलांची एक ख्याती आहे आणि त्याबद्दल आम्हाला सर्वांना आनंद आहे. हा झाला राजकीय भाव. इतर वेळाला अनेक वेळा चर्चा होतात. पिंपरीतच मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये काहीतरी सभा झाली होती, त्या सभेमध्ये काहीतरी गोंधळ झाला होता, काहीतरी कोणाच्या विषयी काहीतरी नगराध्यक्षांच्या बाबतीत काहीतरी खालच्या पातळीवर भाषा वापरली गेली आणि त्या अनुषंगाने आज या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केले. आज या ठिकाणी आपल्याला त्याला उत्तर द्यायची काही गरज नाही, योग्य वेळी आपण उत्तर देऊ. परंतु ज्या वेळेला आता कालची असोसिएशन सभा पाहिली, हुरडा पार्टी अमरूडची हुरडा पार्टी पाहिली, त्यामध्ये बोलण्यात काय फरक पडत नाही किंवा भाषेत काय फरक पडत नाही. एवढं आता नगरपालिकेत बघितलं, लोळावलं आपण सगळ्यांनी मिळून, तरी सुद्धा बोलण्याच्या भाषेत काही फरक पडलेला दिसत नाही. बघू करू आरोप सातत्यानं करायचा, रणजितसिंह नाईक निंबाळकरची दहशत, प्रशासनावरील दहशत आणि जर आपण बघितलं तर प्रत्येक सभेमध्ये पत्रकार बांधव सगळे असतात, त्यांच्याकडे भाषा असते नेहमी. प्रल्हाद पाटलाला बघू, सुरवडीत येऊन लोळवीन, खासदारांच्याकडे बघू, खासदार काय करताय ते बघू, भोसले साहेबांचा पाय काढू, ही कशाची सुसंस्कृत भाषा आहे का? दुसऱ्याला तत्वज्ञान शिकवताना
माझ्या माहितीप्रमाणे रणजित नाईक निंबाळकर इतक्या खर्च पातळी बोललेलं मी तर कधी किंवा तालुक्याने कधी ऐकलेलं नाही. परंतु स्वतःला सुसंस्कृत तुम्ही समजता आणि दुसऱ्याला दोष देता की दहशतीचा नेता आणि आपण तिच्यापेक्षा कुठल्या भाषेत लोकांच्या पुढे बोलता, कशा प्रकारच्या चिथवण्या लोकांना देता हे आपल्या बोलण्यातून दिसून येतं. हा विषय झाला असला तरी आता शिवरूप राजेंनी विनंती केली, नंतर खासदार साहेब आमदार साहेब बोलणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं मी आता सांगितल्याप्रमाणे उमेदवारी देताना नेतृत्वाची कसोटी असते. तीच कसोटी रणजित नाईक निंबाळकरांना या निवडणुकीच्या निमित्तानं करावी लागणार आहे. जागा 8 आणि 16 असल्या तरी उमेदवारांची संख्या 80 आणि जवळजवळ 100-200 असणार आहे. आणि म्हणून निवडणुकीची उमेदवारी देताना त्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता, कार्यकर्त्यांचा संच, सार्वजनिक क्षेत्रात केलेलं काम, त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून कसल्याही परिस्थितीत ही आपल्याला निवडणूक जिंकायची, कसल्याही परिस्थितीत पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर आपला महायुतीचा झेंडा यावर लावायचाच या उद्देशानं सगळ्या बाजूने विचार करून उमेदवारी द्यावी लागणार आहे. आणि म्हणून इच्छुकांची संख्या जरी जास्त असेल तरी उमेदवारी कोणाला तरी एकालाच मिळणार आहे. आणि हे गृहीत धरून त्या निमित्तानं मी त्याही इच्छुक लोकांना विनंती करणार आहे की आपल्या नेतृत्वाला जर मदत करायची असेल आणि नेतृत्वाने जो आता वेळा उचललाय की कसल्याही परिस्थितीत पंचायत समिती, जिल्हा परिषद 8 आणि 16 सगळ्या जागेवर विजय मिळवायचा हा संकल्प त्यांनी केलेला आहे. आणि हा संकल्प साध्य करण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारची रुसवे फुगवे न करता आणि गावामध्ये आपल्याला अडचणी आता विरोधकाच्या रणजितसिंह राहिलेल्या नाहीत. प्रत्येक तालुक्यामध्ये जर विचार केला तर विरोधकांची भीती आपल्याला नाही, परंतु आपला गट मोठा झाल्यामुळं अंतर्गत कुरकुड्यात आपल्या ग्रुपमध्ये जरा प्रत्येक गावात 2-3 गट असे झाल्याचं निदर्शनाला येतं. आपण समजूत काढतो प्रत्येक लोकांची, परंतु या निमित्तानं मी त्यांनाही अशा ज्या गावात आपसात काहीतरी मतभेद असतील किंवा काही कुरघोड्या चालल्या असतील त्या थांबवा लागणार आहेत. आणि प्रत्येकानं 2 पावलं मागं पुढे सुरून आपसातले हे दावे कमी करून या निवडणुकीला एक दिलानं आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. आणि गेल्या 8-10 वर्षामध्ये मी पहिले खासदारकीच्या काळात 5 वर्षात आणि नंतर खासदार नसताना सुद्धा रणजित शहानी या तालुक्यामध्ये जे विकासाचा डोंगर उभा केलेला आहे त्या विकास कामाला तोडा न जाता त्याची परत वृद्धगती व्हावी. आपल्या जोडीला आता आमदार आहेत, आमदारांच्या माध्यमातून काम प्रचंड निधी इथं आणता येतोय. आणि आता शिवरूपराजेंनी सांगितल्याप्रमाणे जयभाऊ गोरे यांनी परवा सांगितलं, त्यांचा एक फार मोठा आधार आहे. आणि मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचाच वरदहस्त माझ्या माहितीप्रमाणे या पश्चिम महाराष्ट्रात रणजित नाईक निंबाळकर यांच्या डोक्यावर एवढा कोणाच्या डोक्यावर राहत नाही. कुठल्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस आता आणि ह्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे महाराष्ट्रात बहुमत फडणवीस साहेबांनी मिळवले. त्यामुळं आणि फलटणचे मिळालेल्या नगरपालिकेचं यश यामुळं खासदारांची देवाभाऊंच्या जवळ एक फार मोठी वेगळी इमेज तयार झालेली आहे. आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा आपल्या खासदारांच्या आणि आमदारांच्या हात बळकट करण्यासाठी ही निवडणूक सगळ्या ताकदीनं आपापसात मतभेद विसरून जाऊन या निवडणुकीला सगळ्या ताकदीनं सामोरं जाऊन या निवडणुकीत निश्चितपणे आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहायचं नाही अशी प्रतिज्ञा या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू. एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. तर आपल्याशी बोलत आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील आणि महाराष्ट्र विधानसभा ज्यांनी गाजवली असे तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके कार्यकर्ते आमदार आदरणीय सचिन दादा पाटील यांच्यासाठी भूमिका झाले पाहिजे, कारण आपल्याला उत्तर मिळणार आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून. आज दत्तात्रय खसवा बोबडे जी.के. बोबडे यांच्या 61व्या अभिष्ट चिंतन सोहळा यासाठी आपण या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिला.
त्याबद्दल मी माझ्या लाडक्या बहिणींचं मनापासून आभार व्यक्त करतो. माझे बांधव, माझे वडील बांधव यांचंही मी मनापासून पहिल्यांदा आभार आणि अभिनंदन करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या तालुक्याचं युवा नेतृत्व, माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, तसेच आता ज्यांनी मार्गदर्शन केलं आमचे गुरुवारी प्रल्हाद तात्या साळुंखे पाटील, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष स्वरूपराजे खडेकर, अमरसिंह निंबाळकर, विलासराव नलवडे, बजरंग गावडे, विश्वासबाबू धुमाळ, विशाल बोबडे, सुरेश तात्या फेटे, शंभूराज बोबडे, रमेश तात्या फेटे, विक्रमाप्पा भोसले, राजाभाऊ काकडे, जयवंत केंद्रे, सुपरराव जाधव, अमोल बोडके, सुरेश निंबाळकर, संतोष सावंत, किरण जाधव, शुभम नलवडे, नंदकुमार झंझने, बापू साहेब निंबाळकर, मंगेश वरपे, विक्रांत झंझने आणि माझे सर्व पत्रकार बांधव आणि माझे सगळे उपस्थित नागरिक, आज आपण विकासावरती हे राजकारण करायचं ठरवलं आहे. विकासावरती बोलायचं, विकास तालुक्याचा करायचा. म्हणजे परवाच बीपीला भैरवनाथाच्या मंदिरामध्ये शासन आपल्या दारी या निमित्ताने मी आलो होतो. प्रचंड जनसमुदाय होता आणि प्रत्येकाचे प्रश्न मी तालुक्यातल्या प्रत्येक गावात जाऊन, ज्या त्या गावात जाऊन त्या गावचा प्रश्न तिथल्या तिथं संपवण्याचं काम, सोडवण्याचं काम, माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम, माझ्या भगिनींना न्याय देण्याचं काम आपल्या आशीर्वादामुळे हे मी करू शकतो. आणि खऱ्या अर्थानं आपला आशीर्वाद तर निश्चितच होता, पण या तालुक्याचं जे नेतृत्व आहे ते जे पाठीशी उभं आहे, त्या तालुक्याच्या पाठीशी उभं आहे, तालुक्याच्या विकास कामासाठी उभं आहे. आणि म्हणून आपण सगळे एकत्र एवढ्या संख्येनं जमतो, एकत्र येतो. आपण आता परवा बैठकी झाल्या उमेदवार निवडीबाबतच्या, प्रचंड मोठा असा तालुक्यातला जनसमुदाय सजाई गार्डनला आला होता. हे कधी मी याच्यापूर्वी पाहिला नव्हता. एवढे प्रचंड लोक, 4-5 हजार लोक येत होती, जात होती, येत होती. किती हजार लोक आले याचं गणित खरं सांगता येणार नाही. एवढे लोक इथं इच्छुक उमेदवार होते, प्रचंड मोठा असा समुदाय होता. आणि ते वातावरण बघूनच आम्ही ठरवलं की काही झालं तर या तालुक्यात परिवर्तन झाल्याशिवाय आता राहणार. आपण विधानसभेला आशीर्वाद दिला, नगरपालिकेला आशीर्वाद दिला आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीलाही तुमचा आशीर्वाद 100% आमच्या पाठीशी असणार आहे, खात्री आहे 100%. आपला उपस्थित जनसमुदाय सांगतो की आपण ताकदीनं मोठ्या उभा राहतात. आणि का राहायचं, तुम्ही का ठरवलंय, ते नेतृत्व तालुक्याचा निश्चितपणाने या तालुक्यासाठी काहीतरी परिवर्तन करायला निघालेलं आहे. तालुक्यामध्ये विकास काम करायला निघालेलं आहे. तालुक्यामध्ये अनेक रस्ते तयार केले, तालुक्यामध्ये रेल्वे आणण्याचं काम केलं, तालुक्यामध्ये गावागावात प्रत्येक गावामध्ये निधी देण्याचं काम केलं, रस्ते तयार करण्याचं काम केलं. आपला सातारा रस्ता तुम्ही बघताय, सगळ्यात नंबर 1चा रस्ता केलाय. थोडा वेळ लागलाय पण रस्ता फार सुंदर केलाय, तो रस्ता केलाय. आमचा आसू ते गिरवी रस्ता चांगला केलाय, फलटण पंढरपूर, आळंदी पंढरपूर रस्ता केलाय, सगळेच दहिवडी फलटण रस्ता केलाय, बारामती फलटण रस्ता केलाय. असे असंख्य रस्ते तालुक्यातले सगळे चांगले रस्ते केले. 2 रेल्वेचे काम, 1 रेल्वे सुरू झाली, दुसरी रेल्वेचं काम चालू आहे, 3ऱ्या रेल्वेवरती आता फंड पडतोय, 3 रेल्वे चालू होतात. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपल्या इथनं आता फलटण तालुक्यातून रेल्वे जाणार. अशा असंख्य प्रोजेक्ट, MIDC सारखा एवढा मोठा उद्योग तालुक्यामध्ये आणण्याचं काम दादांनी केलं. नायगाववाडीला चांगलं, तिथेही चांगले MIDC आपण तिथल्या भागाच्या मुलांसाठी, तिथल्या माझ्या जे बेरोजगार आमच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करून ती MIDC चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये आणण्याचं काम दादाच्या माध्यमातून झालं. हजारो कोटी रुपयाचा निधी आपण आणतो. सगळ्यात माझ्या शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता, धोंबलकवडी होतं, निरादेवतर होतं. निरादेवतरसाठी 4000 कोटी रुपये या तालुक्याला दादांच्या माध्यमातून आणले. केंद्रातून निधी आणला, राज्यातून निधी आणला. तेवढी मोठी ताकद त्यांच्या पाठीमागे होती, त्यांच्या मागे शक्ती होती, म्हणूनच हे शक्य झालं. आणि प्रत्येक गोष्ट आपण धोंबलकवडीचं पाणी बघतोय, 4 माही होतं, 12 माही पाणी झालं. आणि आपण प्रत्येक वेळेस त्यांच्यावरती ते टीका करत असतात, पाण्याच्या संदर्भात बोलत असतात. पण पाणी आणलं किती TMC तुम्ही तालुक्यात पाणी आणलं हे पहिल्यांदा त्यांनी सांगावं. आणि दादांनी किती TMC पाणी आणलं हे दादा निश्चितपणानं तालुक्यामध्ये सांगतात. तुम्ही प्रत्येक गोष्ट दुसऱ्या अंदाजे बोलायचा, काहीतरी काढायचा, वैयक्तिक टीकेवर जायचं. परवा इथं ते नगरपालिकेला पराभूत झालेले उमेदवार आले, काय करून गेले. अरे तुम्ही पडलाय,
मग लबाड लाडाचं ढॉंग करते आणि निवडून आल्याचं सॉंग करते, अशी परिस्थिती झाली. अरे तुम्ही पडलाय हे तर तुम्हाला तर समजलं पाहिजे आपण पडलोय, आणि तुम्ही इथे बोलता मी निवडून आलोय, विजय झाल्यासारखं. माझे सगळे 18 नगरसेवकांची मतांची बेरीज करा आणि तुमच्या मतांची बेरीज करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती मतांचा फरक आहे नगरपालिकेमध्ये. आणि तुम्ही मतं कोणासाठी मागितली? जे तुमच्या पाठीशी तुमच्यावरती विश्वास ठेवून नगरसेवक पदासाठी उभे राहिलेले उमेदवार, त्यांना मत मागायचं सोडून तुम्ही तुमच्या मुलापुरतच मत मागितलं. तुमच्या मुलासाठीच तुम्ही बाहेर पडला. 2 इलेक्शन तुम्ही आत होता, तुम्ही बाहेर पडला नाही, प्रचार केला नाही, विधानसभेला नाही केला, त्याच्यानंतरच्या कुठल्या लोकसभेला केला नाही, आणि आता तुम्ही मुलाचं म्हणलं की युती सुरू झाली. कुठल्या पक्षात आहे कुठल्या पक्षात आहे कळत नाही म्हणताय. आमदार कुठल्या पक्षात आहे? आमदार राष्ट्रवादीचाच आहे, राष्ट्रवादीच काम करतो. बरोबर आमच्या युतीचे दादा आहेत, कमळ आहे आमच्या बरोबर, देवाभाऊ आमच्या बरोबर आहेत, अजितदादा आमच्या बरोबर आहे, आणि ठामपणे आमच्या बरोबर राहणार आहे. कारण आम्ही प्रामाणिक आहोत. निश्चितपणाने या तालुक्यासाठी चांगला विकास काम करायला निघालेली आमची युती आहे. विकासाच्या बाबतीत अजितदादा सुद्धा कुठं कमी पडत नाही, निधी देतात, देवाभाऊ आमचे निधी देतात. आम्हाला काय पाहिजे हो दुसरं? माझ्या सर्वसामान्यांच्या अडचणी सुटल्या, माझ्या भगिनींच्या अडचणी सुटल्या, ह्याच्यापेक्षा आम्हाला काय नको आहे? आम्ही फार राजकारण करणारी माणसं नाही, राजकारण नाही, आम्हाला समाजकारण करायचं. आणि मी सत्ता, दादा असेल, मी असेल, सत्ता भोगण्यासाठी आम्ही इथं आलो नाही, सत्ता तुमच्यासाठी वापरण्यासाठी सत्ता आलो. आणि 30 वर्ष सत्ता भोगायचं काम केलं. 30 वर्ष तुम्ही तिथं घरी रमवायचं. अरे आम्ही सगळे अधिकारी तुमच्या दारात घेऊन आलो. माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या दारात घेऊन आलो. ठीक आहे, चूक केली आम्ही आमच्या सर्वसामान्यांसाठी तळागाळा करणार. माझ्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आम्ही दादांनी आम्ही ठरवलंय. त्या तालुक्यातला माझा गोरगरीब बांधव, माझा गोरगरीब शेतकरी, त्याच्या प्रत्येक अडचणी दूर करायच्या, त्याच्या घरी जायचं, त्याच्या बांधावर जायचं आणि बांधावर जाऊन काम करायचं. आणि माझ्या सर्वसामान्यांचे प्रश्न ज्या त्या गावात जाऊन तिथंच निपटारा करायचा आणि तिथंच सोडवायचा. हा आम्ही ध्यास घेऊन निघालेलो आहे. हा विकास काम करायला आम्ही निघालोय. आम्ही कोणावर टीका टिप्पणी करायला निघालो नाही. त्यांनी काय केलं त्यांचा हिशोब त्यांनी बघावा. आम्ही निश्चितपणानं तुमच्यासाठी, माझ्या बांधवांसाठी काम करायला निघालो. आणि म्हणून 4000 कोटी रुपयाचा नीरा देवधरचा एवढा मोठा बंदेज पाईपलाईनचा प्रोजेक्ट आपल्या इथून गेला. नीरा देवधरचं 4 माय होतं, 8 माय काम करण्याचं दादांच्या माध्यमातून झालं. आणि अशा असंख्य आता या तालुक्यामध्ये विकास कामं चालू आहेत. मी फार बोलणार नाही कारण आता वेळ संपत आलेली आहे. मी माझं आटोपतं घेतो. आपण जसं मला आशीर्वाद दिला विधानसभेला, नगरपालिकेमध्ये दादांना, शमशेर दादांना आशीर्वाद दिला, आताही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला तुमचा आशीर्वाद मिळेल. 100% तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्याल आणि विकासासाठी आमच्या बरोबर राहा. आम्ही जर काम नाही केलं, एवढी 5 वर्ष एकदा संधी देऊन बघा. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जसे 2 दिल्यात, तशी 5 वर्षासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची सत्ता आमच्याकडे द्या. आम्ही जर काम करू नाही शकलो तर पुढच्या 5 वर्षांनी तुमच्याकडे मत मागायला निश्चित आम्ही येणार नाही. विकास काम केला तर निश्चितपणाने तुमच्या बरोबर राहू, एवढा शब्द मी तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदारांच्या भाषणानंतर तुमच्या आमच्याशी ओळख आहे. आणि दादा, ही बीबीची जनता आपल्या भाषणासाठी आतुर झाली दादा. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांशी ओळख आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यकर्तृत्वान खासदार आणि सातारा जिल्ह्यातील उमदवार व्यक्तिमत्व आदरणीय दादा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दादांसाठी. हात वरती करून माझे मित्र डी.के. बोबडे यांच्या 61व्या अभिष्टचिंतन आणि 61 पूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला या ठिकाणचे हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले माझे शेतकरी बंधू भगिनी, पत्रकार बंधू, कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित राहिलेले तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सचिन पाटील साहेब, आदरणीय तात्या, आदरणीय शिवरूपराजे, मी आता विलास भाऊ, अमर भैया, नाना,
सगळ्यांचीच नावं घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे. पण जरी आज कार्यक्रम आचारसंहितेचा नसला तरी आपल्याला आपली आचारसंहिता पाळावी लागेल, कारण 10 वाजायला आले. मला माझ्याकडे 12 ते 13 मिनिटं आहेत. किती मिनिटात पत्रकार? 20-22 मिनिटं आहेत. तर या 22 मिनिटामध्ये मला माझं मनोगत या दोन्ही जोडप्याला मला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुमची 61, तुमची षष्टपूर्ती, त्याच्यानंतर तुमची 100 साजरे करण्यासाठी आम्हाला पण संधी दिली, म्हणजे आम्ही बी जगतोय तेवढे, आणि समोरच्यांना पण संधी तेवढीच मिळो, व्यवस्थित सगळा कार्यक्रम होतो. माझ्यापेक्षा काय त्या ज्येष्ठ तुम्हाला त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळालेले. मी तुम्हाला आशीर्वाद द्यायचं एवढा मी अजून मोठा, मी शुभेच्छा देऊ शकतो. आणि तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी माझ्या भगिनी ऍडव्होकेट किरण नलावडे ताई बोलल्या, चांगल्या बोलल्या. महिला बोलल्या पाहिजेत, पुढे आल्या पाहिजेत. महिलांनी पुढे आणण्याचं काम आपण सर्वांनी करायचं ना. आता आम्हाला पुढे नेण्याचं काम महिला करतात. तर मी म्हणतात ना, लष्कराच्या भाकऱ्या बाजूत करतो तसं, पण आमचा सगळा संसार आमच्या सौभाग्यवती सांभाळतात. कारखाना असो, घर असो, सगळं ऑफिस असो, लोकांची अडचणी असो, त्यामुळे आम्ही आपल्या इथं मफलर टाकून तुमच्याकडे बोलू शकतो. सौभाग्यवतींनी जर घर सांभाळलं, दार सांभाळलं नाही तर काय प्रॉब्लेम, 2 वेळेची अडचण समजायची. त्यामुळं सगळ्या आपल्या लाडक्या बहिणी पुढे आल्या पाहिजेत. महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींच्यासाठी जी प्रोत्साहनपर योजना राबवली, भूतपूर्व एवढे पैसे कुठल्या राज्यात येत नाही, एवढे पैसे आपल्या महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना देते. देवाभाऊंची योजना सगळ्या लाडक्या बहिणीने हातवरती करून सांगा, तुम्हाला बरोबर आहे ना? देवाभाऊला, लाडक्या बहिणीला कमळ घड्याळ सोडणार नाही ना? मग ठीक आहे. आज शेतकऱ्याला फुकट वीज द्यायचं काम आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केले. झालं का कधी असं? शेतकऱ्याला फुकट वीज द्यायचा निर्णय घेतला, लाडक्या बहिणीचा निर्णय घेतला, किसान सन्मान योजना चालू आहे, आयुष्यमान योजनाच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत मेडिकलचा खर्च चालू आहे, पंतप्रधान मोदींच्याकडनं रेशनिंग चालू आहे ना? आता अडचण मी जर आता भांगलाय माणसं बाया मिळत नाही, बरोबर आहे ना? बाह्या बिहारवरून आणावं लागते, काय अडचण आहे? पण एकंदर उज्ज्वला गॅस योजना असू, ग्रामीण रस्ते असू, शासनाच्या योजना लोकांना समृद्ध करण्यासाठी असतील. त्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याच्या माध्यमातून येणाऱ्या योजना, केंद्र सरकारच्या असणाऱ्या योजना, आणि शेतकऱ्याला काय लागतंय, अपेक्षित सगळं झालं तरी कुठं काही ना काहीतरी थोडं वाटत असत. माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या अपेक्षित असणाऱ्या कर्जमाफी पण ते घेऊन येणार आहे. आता आणखीन काय पाहिजे? आपल्याला तालुक्याला रेल्वे दिली, आदरकीचा रस्ता दिला, इथला अंतर्गत रस्ता दिला, बंधारे दिले, नीरा देवघर दिली, दोंबलपडी बारमाई करण्यात आलं. संपत आलंय आता दोंबलपडी बारमाई करण्याचं काम, इंजिनियरचं काम थोडं राहिलंय, संपत आलंय. नीरा देवघर आमदार साहेब बोलल्याप्रमाणे 14 TMC ची योजना दिली, फलटणला ऍडिशनल कलेक्टर ऑफिस दिलं, तुमचं महसूल भवन दिलं, RTO कार्यालय दिलं. आता नंबर पासिंग कोर्टात सातारला जावं लागत नाही, फलटणलाच यावं लागतं, बरोबर आहे ना? नायकोमवाडीला नवीन MIDC दिली, रेल्वे दिली, आता ST स्टँड सुधारतंय. तालुक्यामध्ये 30 वर्षात जे काय झालं नाही ते सगळं 2-2.5 वर्षात व्हायला लागले. पहिलं आमदार आणि श्रीमंतांना शोधाय पुण्या मुंबईला जावं लागायचं, पण इथं वेगळंच होते. आमदारच सगळ्या अधिकाऱ्यांना गावाबाद करतात. वेगळं घडतंय ना? आमदार तुमच्याकडे येते तर तुमच्या समस्या सोडवतात, चांगलं होतंय ना? बघितलं होतं का 30 वर्षात आमदार येऊन लोकांच्या समस्या सोडवताना? बघितलं होतं का जो समोरना रस्ता चाललेला आहे
एवढा मोठा सिमेंटचा रस्ता आहे. आता कोण म्हणतो असेल ह्यांनी रस्ता केला नाही, तर त्यांनाही माझं आव्हान आहे, तुम्ही सांगा कधी तुम्हाला रस्त्याची कागदपत्र मी तुम्हाला दाखवतो. परत एकदा जाहीर स्क्रीनवर तुम्हाला फलटण तालुक्यात जे जे रस्ते झाले त्याची कागदपत्र, त्याच्या क्लिपा सगळं तुम्हाला दाखवतो. टीका करणं सोपं असतं. मी मगाशी म्हटलं माझ्याकडे 20 मिनिटं आहेत, 20 मिनिटांमध्ये मला सगळा माझं मनोगत सांगायचं. तसंच मलाही या ठिकाणी राजकारणामध्ये फार कमी वेळ मिळाला. 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष वरती सुलतानी खाली आसमानी मध्ये कोरोना असलं सरकार होतं. घरातनं बाहेर पडायचं नाही, दारातनं बाहेर पडायचं नाही, इथं काट्या टाकल्या तिथं टाकल्या, अधिकारी गायब, सरकार गायब, मुख्यमंत्री गायब. अशा सरकारमध्ये 2.5 वर्ष राहिलो आणि 2.5 वर्षामध्ये देवाभाऊचं सरकार आलं आणि दाना षटकार चौकार षटकार चौकार. आज इतका निधी असं तालुक्यातलं आज आमदार साहेब आले त्या ठिकाणी एकही गाव आमदार साहेबांच्या काळात एका गावाला निधी नाही मिळाला असं गाव शोधून दाखवा. आपण म्हणून तेवढी पैसे हारायला तयार आहे. मी जाहीर सांगतो, मी जेव्हा बोलतो तेव्हा पुराव्याशी बोलत नाही. आमदार साहेबांच्या काळामध्ये आणि माझ्या काळामध्ये आता जो निधी मिळाला बी सकट सांगतो मी, एक गाव शोधून दाखवायचं, एक गाव की ज्याला निधी मिळाला नाही. सगळ्या गावाला निधी मिळ देण्याचं काम. पहिलं कसं व्हायचं, तोंड बघून निधी द्यायचं. काही लोक तोंड बघून निधी द्यायचे. चांगल्या बाबा गोरा बमटाय त्याला निधी दे, मागणं बसता जय म्हणते त्याला किती दे, हुजरा मुजरा कर त्याला निधी दे. आणि जी प्रामाणिक संजन स्वाभिमानी माणसं आहेत त्यांना निधी मिळायचं नाही. वर्षानुवर्ष कामं रखडली जायची. बिबीतला पूल असतील, बाकी समस्या असतील, रस्ते असतील, शाळा जिल्हा परिषदेची काय वाट लागून झाली तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही. खाजगी शाळा संपल्या आणि देणगीच्या शाळा जोरात चालवल्या. सहकारी दूध संघ बुडला आणि खाजगी दूध संघ वाढला. सहकारी कारखाना चालवायला दिला आणि आम्ही स्वतःचे एमक्यू कारखाने काढले त्याच्यावर टीका करत बसलो. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून पुढचं काय बोलत नाही. आणि अशा यांच्या कर्तृत्वान लोक इथे बोलतात तरी कशी. नगरपालिकेत तुम्हाला नाकाव पाडले, गिरे तुम्ही नाकाव परत तुमचं. विधानसभेला पराभव झाला, रामराजेंच्या मुलाला फलटण शहराने नाकारलं. तुम्हाला माहिती फलटण शहराने नाकारलं की तालुक्यात एक विषयाचं निवडून येणार नाही. येणार का? मगाशी आमचं सोपारराव बोलून गेलं 200-300 मतं येईल. अहो गावची रचना बघा, गटाची रचना बघा आणि उभं राहण्याने पण ठरवायचं की तो उभं राहायचं का नाही. उपळाच्या पलीकडनं गण चालू होतो, उपळा नाही तर उपळाच्या पलीकडनं गण चालू होतो. इथं ते मानेवाडीपासून चालू होतं. कुठलं गाव तुम्हाला प्लस मध्ये जाणार आहे, कुठलं गाव ह्यांना प्लस मध्ये जाणार आहे. सगळ्या गावामधनं ह्यांना नकार मिळणार आहे. ज्यांना ज्यांना पराजय चाकायचा त्यांनी या गटामध्ये उभं राहायचं. इथं उभं राहा नाही तर आसूला उभं राहा. कारण आसूपासून आदरकीपर्यंत रणजित सिन्हा निंबाळकरने रस्ते करायचं काम केलं, डोळ्या विकत रस्ते दिसतात. रेल्वे करायचं काम केलंय, प्रशासकीय इमारत आणायचं. आरटीओ लोकांना माहिती, पोरांना माहिती, तरुण लोक सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आम्ही काम करतो. देवेंद्रजींकडे आम्ही काय आम्हाला मंत्रीपद डोक्यावर देवा कधी गेलो नाही. आम्ही लोक विकासाची कामं घेऊन गेलो आणि विकासाची कामं मंजूर करून. देवेंद्रजींची सभा 2 महिन्यापूर्वी झाली, त्यात सुद्धा पाडेगाव ते शिंगणापूर रस्ता आम्ही मागितला, तो त्यांनी मंजूर केला. मुख्यमंत्र्यांकडे काय मागावं हे तर कळलं पाहिजे. हे काय मागतात, आमच्या कुटुंबाला माझी पोरं बाळ सांभाळा. तुमची पोरं बाळ नाही, गरीबाची पोरं बाळ सांभाळायसाठी तुम्हाला तुमच्या बापदाद्यापासून भरपूर तुमचा 7-12 पोराचे असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एवढे मोठे नेते एकनाथ शिंदे आले, ते काय सांगतात, आमच्या पोराबाळांची काळजी घ्या. तुमच्या पोराबाळांची काळजी घ्यायची म्हणजे त्याच्यासाठी जनता आहे का? जनतेची काळजी घेण्याकरता तुम्हाला निवडून जावं लागतं. माझा पोरगा निवडून आला पाहिजे, माझा पत्नी आला पाहिजे, माझा भाऊ आला पाहिजे. आता बास की लोकांनी खांद्यावर घेऊन खांदा सुजून आता माणसांचं आयुष्य गेलं. माणसं 60च्या पलीकडे गेली. 30चा पोरगा 60त गेला का नाही? इथं ज्यांनी टोपी घातली ती जेव्हा सरकारमध्ये आलती, सत्तेत आलती, तेव्हा तुम्ही तरुण तडफदार मनगटात ताकद होती का नाही? होती का नाही? वयस्कर माणसांना मला विचारायचं. बरोबर आहे ना? तुमची स्वप्न पूर्ण झाली का?
जी स्वप्न यांनी दाखवली तालुका असं करतो तमकं करतो. माझ्या संरक्षणावर हे बोलतात की यांना संरक्षण कशाला पाहिजे, आणि ही संरक्षणाची भीक मागत तिथे मुख्यमंत्र्याकडे म्हणे माझा तालुका दुर्गम आहे. दुर्गम आहे तुम्ही इकडे म्हणतात विकास केलाय, आणि पत्रात लिहिताय दुर्गम तालुका आहे आमचा, आणि म्हणून मला संरक्षण द्या. आता माझ्या संरक्षणावर बोलणाऱ्यांना मला सांगायचंय की तुम्ही इकडे मुख्यमंत्र्यांना पत्र देता की माझा तालुका चांगला नाही, माझा तालुका दुर्गम आहे, आणि मग एकीकडे म्हणता आम्ही विकास केला. कुणाचा विकास केला, कोणत्या उद्योगपतींचा विकास केला, कुठल्या लोकांना या ठिकाणी काम मिळालं आणि कुणाचं काम झालं. पुढारी असेल गावचा पुढारी गाठायचा, त्या पुढारीची पोरं त्याला सांगायचं तुला बँकेत घेतो, शाळेत घेतो, 15 वर्ष काम करून घ्यायचं, नंतर लाच मारायची, कारण दुसरं पोरग आलेलं असतं ना तरुण. अशी वापरून घेतलेली तालुक्यात कमीत कमी 4000 लोक जातात. 4000 लोकांपेक्षा जास्त लोकांना फसवलंय. तुला बँकेत घेतो, तुला इकडे घेतो, तुला तिकडे घेतो. त्याला घेतला, त्याचा खर्च फलटरला जाऊन यायचा 10,000 रुपये महिन्याला, आणि त्याला पगारावर ठेवला 5,000, 3,000, 4,000, 2,000. आता जिल्हा बँकेत घेतो, इकडे घेतो, पुढारी बघायचा, गावचं घर मोठं बघायचं, आणि त्याला सांगायचं की तुझ्या पोराला मी कमीसला घेतो, तुझ्या पोराला इकडे. आता कमीच बी राहिला, कमीसला बी कळून चुकलं की यांचं भांगराळा झालंय. काय झालं यांचं? भांगराळा झालंय. आता कमीज कोणाची चिठ्ठी घेणार नाही. कमीजला आमदार साहेबांनी आम्ही जाऊन सांगितले ज्याचं योग्य वशिला नाही पाहिजे, पोराचं कर्तृत्व आहे, त्या पोरांना कामाला घ्या. ह्यांनी काय केलं? कमीज आणलं, तिथं काय काम करू? सगळ्यात दलित गरीब अडचणीची कुटुंबाच्या नोकरीला पोरगी लागली. ती कुणाच्या लागली माहितीये का तुम्हाला? कमीज मधली पहिली नोकरी कुणाला मिळाली? श्रीमंत रामराजे यांच्या मुलीला त्या ठिकाणी स्वतःला नोकरीला लागला. ते अण्णा काय दरिद्री भरली का? पण यांची पोरगी त्या ठिकाणी कामाला. पोरगा लिगल अडवायचा, 2-2 पगार चालू, आणि राहिल्या आता गोडावर बांधून दिलंय, आणि ती दिलंय भाड्याने. एवढं कमी पडत नाही तर पोराच्या नावावर फलटण शहरामध्ये हॉस्पिटलचा सातबारा, बोगस सातबारा तयार केला नाही. हे जे आलते ना परवा नाक वरती करून बोलत होते, त्यांच्या पप्पांनी बोगस सातबारा तयार केला आणि सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न केला. हे कागदपत्र सकट पुरावा आहे. जरा पत्रकारांना द्या, नंतर सगळ्यांना लोकांना पण द्या. मी पुराव्याशिवाय बोलत. आता मला सांगा, गावातले पण बीपीतल्या लोकांना मला सांगायचं, तुमचा काळ होता. मी म्हणत नाही तुमचा काळ होता, अब हमारा दौर आहे. माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला, माझ्या कुठल्याही सहकार्याला जर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, जेवढं झाकलंय ना 7-8 वर्षापूर्वी, तेवढं सगळं उपरून काढावं लागेल. कोण कळमेला जाईल? माझा एक अर्धा एक फोन, जेवढे गडे मुडदे सब उखाड़ देंगे. अरे हमारी गलतियां मशहूर है जमाने में, आपके गुनाह पर्दे में है, वो पर्दे खोलने पड़ेंगे. त्यामुळे मला सांगायचं तर कुठली धमकी बिमकी काय असाच बदनाम आहे मी. म्हणजे प्रशासकीय दहशत, तेव्हा खरी दहशत दाखवायची वेळ या ठिकाणी यायला नको, याची काळजी घ्या. सन्मानाने वागा, सन्मान द्या, वयस्करांचा सन्मान करा. बोगस प्रवेश, बोगस कामाला लावतो, बाद झाला आता दुनियादारी. जुन्या काळामध्ये म्हणे, आता समाजाला उद्देशून मला बोलायचं नाही, पण अमक्या तिमक्या ठिकाणी सुया खपत नाही. जुन्या लोकांना माहिती म्हण. त्यामुळं आता लोकांना फसवायचे तर ते बंद करा. ह्यांना यांची पोरं आत्ता बाहेर पडल्यात, माझ्यापेक्षा वयाने मोठीच आत्ता बाहेर पडल्यात. ह्यांना बिबीत इथं बांधून सोडलं, कुठं मलवडी डोळ्याला पट्टी बांधून सोडलं, मलवडी कुठे सांगायची कळणार नाही. मलवडी आणि मलवडीला उभं केलं तर म्हणतील मोगराळ्यात आली. ही यांची पिढी. कारण काय त्यांचा दोष नाही पोरांचा. पोरं पुण्यात आरामात, कारण इकडे चालू होता सारखा
कमिशनच्या माध्यमातून, सगळ्या संस्थांच्या माध्यमातून, सगुण माताच्या माध्यमातून, आणि ती पण झाले. आणि त्याच्यामुळं उपमुख्यमंत्र्यांना सांगावं लागतंय माझ्या कुटुंबाचं बघा, माझ्या पोरांचं बघा, अरबाज किरणाचं. आणि मग एकीकडे म्हणायचं मी राजा आहे, मी श्रीमंत आहे, मी जागीरदार आहे. एकदा ठरवा तुम्ही जागीरदार आहे का भिकारी आहे. ह्या श्रीमंत रामराजांनी 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न दाखवून आशीर्वाद सोसायटीमध्ये फ्लॅट घेतला. आणि मी यांना जाहीर आव्हान दिलं की तुम्ही गजानन चौकात येऊन दाखवा, कागदपत्राचे एवढी गटुडे घेऊन आणतो कृष्णा खोऱ्यासकट, बाकी सगळ्या त्यांच्या भ्रष्टाचाराचे एवढे कागदपत्राचे गटुडे घेऊन आणतो. मला इंटरेस्ट नाही कोणाच्याच बोट घालायची, कोणाला त्रास द्यायचा, पण लय नाकवरती करून आल्यामुळे एवढे गटुडे घेऊन आणतो. पत्रकार म्हणतो मी जाहीर चॅलेंज केलं. आणि काही लोक इथे म्हणतात नाही कोंबाडीला MIDC का चालू झालं नाही. अरे कशी चालू होईल? तुझ्या पप्पांनीच 5 मिटिंगा घेतल्यात MIDC चालू होऊ नये, कागदोपत्री पुरावे आहेत माझ्याकडे. आणि नसेल तर पप्पाला घेऊन ये, आणि मिटिंग नाही घेतली तर रणजित सिंह निंबाळकर मिशा काढल. काय बोलायचं? लोकांना गंडवायचं तरी किती, बोलायचं तरी किती. आणि सगळं कसं आहे माहिती का, एकदा वडिलकीची भूमिका आली की सगळी पोरं एकसारखी समजली पाहिजे. पुढाऱ्याची पोरं ती आमची, गरीबाची पोरं ती गंडवायची. अहो काय केलं? राजा उदार झाला आणि तंबाखूला चुना दिला. कधी चुना तरी दिला का? दिला का? त्या रणजित सिंह निंबाळकरांनी 20,000 सायकली आम्ही कारखान्याच्या माध्यमातून दिल्या. सायकली आल्यात ना गावात? मग मला सांगा, यांनी रुपया कधी खिशातला गाव दवाखान्याला दिलाय, कोरोनाला दिलाय, लाईफलाईनचं बिल माफ केलंय, कधी मधुच्या स्कूलची फी माफ केली? आमदार साहेब तुम्ही ज्या सायकली आपण दिल्या त्याचं भाडं 500 रुपये महिन्याला घेते त्या पोरींकडे. गरीब पोरींना सायकली का दिल्या? माझ्या पोरी चालत जातात, तिथं चालत जाताना त्यांना सायकली मिळाल्या तर त्यांच्या 10वी पर्यंत शिक्षण त्या ठिकाणी चांगलं होईल. आणि दिलं पाहिजे ना. ज्या मातीत आपण जन्मलोय, ज्या मातीत आपण वरती तर घेऊन जाणार नाही. हिंदी मध्ये मन आहे कितने कमाओ हिरे मोती कफन को जेब नाही होती, ते त्यांना कळलंच नाही. जळताना तुमचा अंगठी करगुटा सगळं तोडून घेते, मग ठेवायचं कशाला? बरोबर आहे ना? काय घेऊन जाता येणार आहे का? नाव श्रीमंत रणजित सिंह नाईक निंबाळकर काय घेऊन जाता येणार आहे का? काय नाही, पांढरं फडकं टाकणार, पेटवून देणार आहे. मग आपल्याला माहिती एक दिन तू मिट जाएगा माटी के मोल, दुनिया में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. मारे प्यारे, तू दुनियामध्ये लोकांच्यासाठी खर्च करणार. नावाला श्रीमंत लावायचं, ती श्रीमंती एकदा तरी दाखवा. तात्या हट्टाने म्हणते कधीतरी पाणी सोडा. ह्यांनाच सांगा की तात्या तुम्ही कधीतरी पाणी सोडा. देऊन द्या माझ्या गरीब मुलीला एखाद्या दवाखान्याचा खर्च, एखाद्याला हृदय बसवायचा खर्च, एखाद्याला ऑपरेशनचा खर्च, एखाद्याला चष्मा बसवा. 25-50 हजार चष्मे वाटले ना? तुम्ही पण वाटले, मी पण वाटले. आज त्या चष्मा केवढ्याच असतो? तुम्ही म्हणते 5 पैशाचा चष्मा असतो. पण गरीब लोकांना दृष्टी देण्याचं काम त्या चष्म्याने होतंय ना. 25-50 हजार चष्मे दिले. माझ्या खिशातच पैसे कधी राहत नाही. आणि माझी लक्ष्मी मला म्हणते तुम्हाला काय पाहिजे सांगा, तुम्हाला काय द्यायचे ते सांगा, मी द्यायचे काम करतो. मग गरिबांना कधी साड्या द्यायचं असतील, कधी काय द्यायचं असेल, कधी काय द्यायचं. माझी महालक्ष्मी माझ्यावर प्रसन्न नाही. आणि आम्हाला काय घेऊन जायचं नाही. आम्हाला माहिती वरनं फक्त त्यामुळं जेवढं कमावलंय तेवढं मातीत घालण्याची ताकद रणजित सिंह निंबाळकर. या फलटण तालुक्याच्या मातीमध्ये जेवढं कमावलंय तेवढं घालायचं. तुमचं पुण्यातलं पुण्यात ठेवा, पण फलटण मधल्या जेवढं तुम्ही आता 30 वर्षात कमावलं, तर 30 वर्षात कमावलेलं 30 दिवसाचं उत्पन्न तरी गोरगरिबांना देऊन टाका, असं या ठिकाणी मी जाहीर आवाहन करतो. आमदार साहेबांनी घड्याळ दाखवले, त्याचे घड्याळ कोण आहे? त्यामुळे मला थांबायला पाहिजे. थांबून आता तुमचे आशीर्वाद या ठिकाणी आमच्या पाठीमागे उभे राहावेत. सगळ्या वडीलधाऱ्यांचं नवीन पर्व फलटण तालुक्याची ज्या यांची स्वप्नपूर्ती झाली नाही, यांच्या डोक्यावर नुसत्या टोप्या बसल्या, पण तुमच्या पिढीच्या
लहान मुलांच्या डोक्यावर टोप्या बसून देणार नाही, त्यांना चांगले ऊर्जित अवस्था आणून द्यायचे काम रणजित नाईक निंबाळकर करेल हा शब्द देतो आणि माझ्या वक्तव्य संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणीही कुठे नका. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण 2 मिनिटं जागेवरच बसायचंय.